36 चेंडू आणि 144 धावांची गरज. पैलवान आकाशदादा कालेकर व पैलवान शिवमदादा कालेकर या संघाचा राजेश स्टार बाळा कालेकर स्ट्राईकवरती. गुलाबाचा पहिला चेंडू रिव्हर्स खेळलाय आणि डीप थर्ड मॅनच्या डोक्यावरतून आहे ते दणदणीत कानगडी षटकार. तसं उत्तर देताना बाळा कालेकर पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. धावसंख्या 6 ने खातं खोले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावेवरती. गुलाबच्या पहिल्या चेंडूवर षटकार लावला बाळा कालेकर. षटकारची आतिषबाजी या सामने पाहायला भेटते आपल्याला. पुन्हा एकदा खडे लज्जा रस्ते हा इथे बिगिट षटकार. सलगता दुसरा षटकार. बाळा कालेकर आपल्या संघाचा रायझिंग स्टार आपल्या संघासाठी उभा टाकला येतो. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार. धावसंख्या 12 वरती. पंच अपील करताना अमरपळ पंचाने अपील फेटाळली. या दरम्यान निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावसंख्या 12 वरती. पुन्हा एकदा भिरकाचा प्रयत्न. लेगसाठी टटवले चेंडू. आनंद कारपेट सहाय्याने खेळले चेंडू. आबी आडकर चेंडूचा पाठमारा करताना दरम्यान 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढ. धावफलक जाऊन पोहोचले 13 वरती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगवलेत बाळा कालेकरने. पुढचा चेंडू निर्धाव. नंतरचा एक हलकीची कडा त्याच्यामध्ये घेतलेली 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 वरती. सायकल मयूर ढाकळ सुरुवात चेंडू आणि उंचावला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमार करताना विठ्ठल दळवी आणि चेंडू सुटतोय. दरम्यानच्या 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 वरती. पुन्हा एकदा रिव्हर्शिप खेळायचा प्रयत्न आणि सुरक्षितरित्या दणदण करणे चौकार. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वरती. या आधीच्या इनिंग मध्ये संदीप भाऊ दळू या संघाने पहिल्या षटकामध्ये 25 धावा ठोकल्या होत्या. त्यालाच तसं प्रत्युत्तर देताना बाळा कालेकर आणि मयूर डाकोळे या संघ खेळाडूने आतापर्यंत 6 चेंडू मध्ये 18 धावा ठोकल्यात. 36 चेंडू आणि 44 धावांची गरज असताना वैयक्तिक पहिले व सांगा दुसरी घालतो रुपेश राठोड. स्ट्रायकर मयूर डाकोळे नाश्त्याला बाळा कालेकर. धावसंख्या पुन्हा एकदा आनंद कारपेटे खेळले चेंडू. क्षेत्र चेंडूवर पाठमार करताना दत्ता. दरम्यान 1च धाव. धावसंख्या पुन्हा 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वरती. सॉरी 19. सुरळीत चेंडूचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या निर्धाव खेळलाय तो बाळा कालेकर. उत्कृष्ट गोलंदाजीचा मारा करतो रुपेश आपल्या संघासाठी. पुढील चेंडू बाळा कालेकरसाठी. परत एकदा रिव्हर्शिपचा मारा केलाय चौकारच्या दिशेने. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते 23 धावांवरती. उत्कृष्ट आपल्याला बाळा कालेकर पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी फलंदाजीचा मारा करतोय. त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंडला मयूर
दरम्यान पुढचा चेंडू बाळासाठी हलकीशी बॅटीची कडा बांधता येईल. पहिली धाव यशस्वीरित्या पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मैदानामध्ये या एका धावेच्या साह्याने 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान रुपेशचा पुढील चेंडू मयूरसाठी ऑफ साइड दिशेने घेऊन काढलेला चेंडू चौकाराच्या दिशेने जाताना थोडासा ग्राउंडचा अडथळा बोलता येईल. त्यामध्ये घेतलेली एकच धाव. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते 25 धावांवरती. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते. स्ट्रायकरला बाळा कालेकर पुन्हा एकदा रिव्हर्सशिपचा प्रयत्न, पण निर्धाव स्वरूपाचे चेंडू आपल्याला पाहायला मिळाला मैदानामध्ये. दरम्यान शतक संपतंय. दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते 25 धावांवरती. उत्कृष्ट गोलंदाजीचा मारा करतोय दरम्यान संघासाठी तिसरा शतक घेऊन आला तो आकाश दळवी. समोरच मयूर पुन्हा एकदा उंचावून चेंडू, थोडासा ग्राउंडचा अडथळा बोलता येईल. त्यामध्ये घेतलेली पहिली धाव. या एका धावेच्या साह्याने मात्र धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते 26 धावांवरती. उत्कृष्ट खेळून काढायला चेंडू होता, पण थोडासा ग्राउंडचा अडथळ्यामुळे चेंडू आडला गेला. पुन्हा एकदा बाळा कालेकर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक एंडला मयूर आणि उत्कृष्ट गोलंदाज आकाश दळवी. दरम्यान आकाशचा पुढील चेंडू बाळासाठी पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल. दरम्यान घेतलेली एक धाव. अजितदादा मोळ आपण आपले सर स्वागत. दरम्यानचा पुढील चेंडू हलकीशी कडा, दरम्यान घेतलेली एक धाव. या धावसंख्या मात्र राहून 28 धावांवरती. पुन्हा एकदा आकाशचा पुढील चेंडू, रिव्हर्सशिपचा प्रयत्न, दरम्यान हलकीशी कडा, दरम्यान गेलेला चौकार, उत्कृष्ट चौकार गेला धरून. चौकाराच्या साह्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते 32 धावा. पुन्हा एकदा आकाशचा पुढील चेंडू बाळासाठी, पुन्हा एकदा रिव्हर्सशिपचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरनं गेलेला हा बॉल चौकाराच्या दिशेने. या चौकाराच्या साह्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ते 36 धावा. उत्कृष्ट फलंदाजीचा मारा करतोय बाळा आपल्या संघासाठी. उत्कृष्ट रिव्हर्सशिप, उत्कृष्ट षटकारांची मारा करतोय. दरम्यानचा पुढील चेंडू आकाशचा पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र शतक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 36 धावांवरती. धावसंख्या स्थिर राहील. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर धावसंख्या स्थिर आहे 36 धावा. अजूनही विजयासाठी 18 चेंडू 108 धावांची आवश्यकता. दरम्यानचा पुढील चेंडू उत्कृष्ट घेऊन काढलेला चेंडू, पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला म्हणता येईल. दरम्यान घेतलेली एक धाव.
या एका धावेच्या साहाय्याने मात्र जाऊन पोहोचले 37 धावांवरती. चौथं शतक मात्र आता प्रगतीपथावर चालू आहे. अमर पळचा दुसऱ्या बॉलला मात्र उंच उडवलेला चेंडू, सिंहाची दाढ फोडलाय पार, दणदणीत कणकणीत षटकार बाळाच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या मात्र 43 धावा. उत्कृष्ट फलंदाजीचा मार्ग करतोय बाळा आपल्या संघासाठी. पाहायला मिळते आपल्याला हा षटकार. षटकाच्या दुसऱ्याच बॉलला हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. उत्कृष्ट षटकार लेग साईडच्या दिशेने. दरम्यानचा अमरचा पुढील चेंडू बाळासाठी रेवशिपचा प्रयत्न होता. निर्धाव स्वरूपात चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर 43 धावा. पुन्हा एकदा बाळासाठी उंच उडवलेला चेंडू, दणदणीत कणकणीत षटकार. पुन्हा एकदा एक षटकार एक डॉट. पुन्हा एकदा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते 49 धावांवरती. 49 रन्स ऑन स्कोरबोर्ड. बाळाच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार. दरम्यान हा अमरचा पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. बाळासाठीच हव्या बाळा आपल्या संघासाठी काय करतोय. काहीशे चेंडू बाकी आणि खूपशे रन आहेत. पुन्हा एकदा देवशिपचा प्रयत्न, अतिशय सुरेख खेळून काढलेला चेंडू. पुन्हा एकदा षटकार. षटकारावर षटकारचा मारा करतोय बाळा कालेकर. रिव्हर्स शिप. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते 55 धावांवरती. रोहन जाधव आपल्याला विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्सचा संपर्क साधायचा आहे. दरम्यान अमरचा पुढील चेंडू बाळासाठी. पुन्हा एकदा उंचून गेलेला चेंडू, सीमारेषेच्या दिशेने षटकार. वैयक्तिक 18 बॉल 55 धावा. सलग 3 षटकार पण पाहायला मिळालाय बाळा कालेकरच्या नावावरती. दरम्यानचा पुढील चेंडू सुरेख खेळून काढलेला चेंडू, पण थोडासा अडथळा आपल्याला पाहायला मिळालाय. त्याच्या पुढे चेंडू पुन्हा एकदा सूर्यवाचा घेऊन काढलेला चेंडू, झेल मात्र होत नाहीये. डायरेक्ट षटकार. सिंहाची धाड फोडला पार, दणदणीत कणकणीत षटकार. अजित मुळे मात्र आम्हाला सहाय्य करताना. पुन्हा एकदा आकाशचा पुढील चेंडू बाळासाठी रेवशिप. चौकार. धावसंख्या मात्र 72. अजूनही विजयासाठी 9 बॉल 72 धावा होऊ शकतात का काय माहित नाही, पण आता हलकीशी कडा मग बोलता येईल. आता निर्धाव स्वरूपात चेंडू. हॅलो.
स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांनी या स्पर्धेला मंडप व्यवस्था म्हणून कामगिरी पाहिली भावी जिल्हा परिषद सदस्य तसेच पवन मावळ मंडल अध्यक्ष भाजपा माननीय श्री गणेश भाऊ ठाकर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचे या स्पर्धेमध्ये पवन मावळ प्रीमियर लीग 2025-26 मध्ये आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. दादांना विनंती व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत आहे. पुढील चेंडू हलकी कट कॅच होते का पाहूया. तो पण सुटलाय, खूपच भारी कॅच होता, तो पण सुटलेला आहे. त्या कोणती धाव नाही आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र स्थिर आहे. अठ्ठ्याहत्तर धावा, धावसंख्या स्थिर 78 धावा आहेत. मात्र स्ट्राईकला मात्र आपल्याला पाहायला मिळतं मयूर आहे. उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज मयूर आता मात्र स्ट्राईकला पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजीचा मार्क वरती रुपेश सज्ज झालेला आहे. रुपेशचा पुढील चेंडू मयूरसाठी. सूर्यकांतचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. हलकीची अशी प्लेट केलेली आहे, दरम्यान घेतलेली एक धाव. या एका धावेच्या साहाय्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 79 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू रुपेशचा. उत्कृष्ट घेऊन काढलेला चेंडू मात्र हा चौकाराच्या दिशेने येतो. ह्या चौकाराच्या साहाय्याने मात्र जाऊन पोहोचते धावा 83 धावा. चोवीस बॉल 75 धावा बाळा कालेकरने केले. पुन्हा एकदा रेवशीचा प्रयत्न पण पुढील चेंडू हलकीची कट बदलाईल. वाईट चेंडू अवंतर धावसंख्येत एक वाढ होते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते 84 धावांवरती. हॅलो, स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण पाहतोय भावी जिल्हा परिषद सदस्य ज्यांनी या स्पर्धेला मंडप व्यवस्था पाहिलीत पवन मावळ मंडल अध्यक्ष भाजपा माननीय श्री गणेश भाऊ ठाकर आणि भावी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये त्यांच्या मित्र परिवाराचं या स्पर्धेमध्ये सहकार्यांचं या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. क्षेत्ररक्षक चेंडू आणण्यासाठी जा. चालू असलेली मॅच या ठिकाणी आपण पाहतोय आता झुकली गेली पूर्णपणे. मात्र 94 धावा त्या ठिकाणी बनवल्यात. एक चेंडू शिल्लक आहे. तर बाळा कालेकर जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 85 धावा वैयक्तिक बनवताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलमीवर आलेला बाळा वैयक्तिक 85 वरती खेळतोय. पहा एक हाती यावेळेस नो बॉल आहे. षटकार आलाय. 85 वरून स्कोर कार्ड 91 धावसंख्येवरती वैयक्तिक 91 धावा. दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. आणि जोरदार टाळ्याने स्वागत करूयात. ठीक आहे, संघ जरी पराभूत होत असला तरी 101 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी होत असताना 101 धावांची पार्टनरशिप आहे. आणि याच दरम्यान वैयक्तिक बनवल्यात 97 धावा. स्वराज्य स्पोर्ट्स क्लबचा असणारा ब्रँड अम्बॅसिडर या पवन मावळचा असणारा वंडर बॉय बाळा कालेकर 97 धावांची वादळी खेळी पूर्ण करत संघाला विजय मिळाला नाही. मात्र खेळला असा की